जगात जर सगळ्यात जास्त जर प्रेम आपल्यावर जर कोण करत असतील तर ते आपले माय बाप आहेत। मला सांगा आजी, तुम्ही इथं बसलात, आजी तुम्ही आता माहेरी जाता का हो तुमच्या? जाता का नाही जात? तुम्ही विचारा आजीला। आपण माहेरी आजी का नाही जात विचारल्यावर आजी सांगते माहेरात मायबाप जिवंतच नाहीत ताई, जायचंय कोणासाठी? ज्या वेळेस मुलीचं माहेर हे कुठपर्यंत असतं, जोपर्यंत तिचे माहेरात मायबाप जिवंत आहेत तोपर्यंतच मुलीचं माहेर असतं। एकदा जर माहेरातून मायबाप निघून गेल्यावर आपण जातो का माहेराला? नंतर नाही जात। माय जोपर्यंत आहे, आपली आई जन्मदाती त्या ठिकाणी, तोपर्यंतच आपण जातो। आजकाल बहीण भाऊ प्रॉपर्टीसाठी भांडण करतात, बहीण भाऊ प्रॉपर्टीसाठी भांडण करतात, लक्ष देऊ नाही का? अरे संपत्ती तर येते जाती, पैसा येतो जातो, वृक्षासारखी आहे, वृक्षाची सावली आज इथं आहे तर उद्या तिथं आहे, पण लक्ष देऊ नाही का? जीवनात जर काही सांभाळायचं असेल तर फक्त मायबापाला सांभाळा। मुलीचं माहेर फक्त जोपर्यंत तिची आई माहेरात जिवंत आहे तोपर्यंतच मुलीचं माहेर असतं। आपण म्हणतो मायबापाने आपल्यासाठी काय केलंय? अरे ज्या वेळेस आपल्याला थोडी ठेच जरी लागली पायाला तर आपण आई ग म्हणतो, आपल्याला साधी ठेच सहन होत नाही, पण 9 महिने 9 दिवस पोटात ठेवून सीजर करून जी आई जन्माला घालते लेकराला, एवढा त्रास सहन करते, आपण त्या आईला म्हणतो तू माझ्यासाठी काय केलंस आजपर्यंत? लेकीसाठी आईचा उंबरठा जोपर्यंत आई आहे तोपर्यंतच असतं। आई गेल्यावर तुम्ही चपला सोडायला सुद्धा तुमचा हक्क नसतो तुमच्या माहेरामध्ये। तुम्हाला दुरून म्हणावं लागत हे माझं घर होतं, इथं माझे मायबाप राहत होते, पण आता आई नाही माझी, माझे वडील नाहीत, आता मी तिथं जाऊ शकत नाही। हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडतं। आपली जर 80 वर्षाची जर आई म्हातारी असेल, त्या आईला दिसत काही नाही, चालता येत नाही, वयोवृद्ध असते, पण होता असं घरात बसलेली असती, बाज असती, बाजावर झोपलेली असती, फाटकं लुगडं अंगावर असतं, पण त्याच वेळेस नातू येऊन आजीला सांगतो आजी अगं आत्या आली, असं म्हणल्याबरोबर जी आई सतत बाजामध्ये पडून राहत होती ती आई ज्यावेळेस आत्या शब्द ऐकते मुलगी माझी आली, त्याच वेळेस ताडकन उठती, काय माहिती तिच्या अंगात कोणती ताकद येते, काठी सोडून टाकते आणि पटपट चालत जाते, मुलीला पाहते, जवळ घेते, पदरानं तोंड पुसती, फाटकं लुगड्याचं पदर असतं पण आईचं प्रेम पहा, फाटक्या लुगड्याचं तोंड पुसती, तिचे डोळे पुसती, आपले सुद्धा पुसती, तिला कुरवाळती, तिची नजर काढती आणि म्हणते किती दिवसानं भेटायला आली ग माझ्या काळजाचा तुकडा। सगळ्यात जास्त जर प्रेम करते तर ती फक्त आई करते। आपण ज्या वेळेस जन्माला येतो त्यावेळेस सगळं विसरून जातो। आई म्हातारी असते, आईचं बोलणं आपल्याला सहन होत नाही, बापाचं बोलणं सहन होत नाही आपल्याला, पण मला सांगा अहो म्हातारे माय बाप आहेत, बोलतील बोलू द्या, पण त्यांना टाकून कधी बोलत जाऊ नका। माय बापांना बोललं तर काही हरकत नाही, एखादी वेळेस सुनेनं बोललं तर आई विसरून जाते। काय सांगते मी? सुनेनं विसरलं तर आई म्हणते नाही परक्या घरची पोरगी आहे, बोलली असेल, विसरून जाते आई। पण ज्या वेळेस तिचा मुलगा आणि तिची मुलगी आईला बोलतात त्यावेळेस ते अर्धी सुद्धा राहत नाही। अरे जी आई 10 वर्ष जगायची, जी आई 10 वर्ष जगायची ती फक्त मुलाच्या बोलण्यामुळे 5च वर्ष जगते। तुमची आई तुम्हाला काय 5 पकवान खायला नाही मागत, जी भाकर रोटी तीच मागते, फक्त प्रेमाने 2 शब्द गोड बोलत जा आईला, याच्याहून जास्त त्या म्हाताऱ्या आईला काहीच नकोय। अरे जेव्हा झाडासारखा लोक घराच्या बाहेर जात असतो गाडी घेऊन, त्यावेळेस आईला दिसत काही नाही, हळूहळू बाहेर येते, जोपर्यंत तो मुलगा दुसऱ्या दिशेला जात नाही तोपर्यंत आई त्याला पाहत असते। किती प्रेम म्हणावं आईचं।
अरे तुम्ही कितीही मोठी बंगली बांधा दादांनो, कितीही मोठी जरी बंगली बांधली तुम्ही, त्याचा काहीच उपयोग नाही. तुम्ही तुमच्या बंगल्याच्या ओट्यावर जर तुमचे म्हातारे मायबाप बसून असले तरच त्या बंगल्याला शोभा आहे, नाही तर अन्यथा शोभा नाही. अशी तुम्ही लाखोची प्रॉपर्टी कमवा, करोडोची कमवा, पण मायबापाला जर सुख नसेल तर त्या प्रॉपर्टीचा उपयोग काय आहे तुमचा? खूप जण सांगतात ताई आमच्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, तेवढी आहे, आणि मायबाप वृद्धाश्रमात आहे. आई वडिलांचा कधी तळतळाट घ्यायचा नाही. अरे तळा हाताच्या फोडासारखी ती आई आपल्याला जपत असते. 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलेला असतं आईने. किती त्रास सहन करते आपल्यासाठी, आपल्याला जन्माला देते. आई एवढा त्याग जगामध्ये कोणीच करू शकत नाही. आपण होतो मायबापाला आमच्यासाठी केलंय काय? ज्यावेळेस आपण आई होतो, ज्यावेळेस आपण बाप होतो, त्यावेळेस आपल्याला कळतं. अरे डोंगराच्या आड गेलेला सूर्य आपल्याला दिसतो, डोंगराच्या आड गेलेला चंद्र आपल्याला दिसतो, परंतु मातीच्या आड गेलेले मायबाप आपल्याला कधीच दिसत नाही. अरे जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंत सेवा करा. तीर्थक्षेत्र करून उपयोग नाही, 4 धाम 2 धाम वृंदावन करून उपयोग नाही. ज्या घरामध्ये मायबापाची सेवा आहे तेच घर तीर्थ समान आहे. आपण सगळं करतो पण घरामध्ये मायबापाला उपाशी ठेवतो, घरामध्ये मायबापाला त्रास देतो, याच्यानं पुण्य लागत नाही. आई वडिलांचा कधी तळतळाट घ्यायचा नाही. अरे एक आई जी म्हातारी असती, ज्यावेळेस लेक घरी येते, सुनचं तिचं भांडण झालेलं असतं, लक्ष देऊ नये का? आई ज्यावेळेस घरी असती, म्हातारी आई 80 वर्षाची, कळत काहीच नाही, वय होत असतं, पण ज्यावेळेस मुलगी घरी येते त्यावेळेस ती आई सुनबाईला सांगते, अगं सुनबाई माझी मुलगी घरी येते, माझी लेक येते, पण ऐक आपल्यात जे भांडण आहे ना ते असंच राहू दे, तिला काही सांगू नको, तिला कळू देऊ नको. अरे ती आई तुमच्यासाठी स्वतःच जे कमीपणा आहे ते सुने देखत पत्करते की नाही, माझ्या मुलीला तू काही म्हणू नको, तू जे म्हणशील ते मी ऐकते. एवढा त्याग जर जीवनात कोण करत असेल तर ती फक्त आई करते. जगावं माणसाने आईच्या स्वाभिमानासाठी जगावं, जगावं फक्त आईच्या स्वाभिमानासाठी जगावं, आणि जिंकावं फक्त वडिलांच्या कर्तव्यापोटी जिंकावं. तुम्ही या ठिकाणी एक कलाकार मंडळी पाहताय, ज्यावेळेस हे कार्यक्रम करून घरी जातात रात्रीचे 2:30-3 वाजलेले असतात. लक्ष देऊ नये का? रात्रीचे 2:30-3 वाजलेले असतात. तुमची पत्नी जागत नाही, तुमचे लेकरं बाळ जागत नाही, तुमची बहीण जागत नाही, पण ज्यावेळेस आई घरात असती तिचं सतत लक्ष त्या घडीकडे असतं. माझा मुलगा येणार आहे, कधी येतो? माझं बाळ येणार आहे, माझं लेकरू येणार आहे, कधी येतं? घडीकडे पाहते, 2:30 वाजले, 3 वाजले. लक्ष देऊ नाही का? गाडी प्रत्येकाकडे असती, गाडी प्रत्येकाकडे असती, परंतु ती आई त्या मुलाच्या गाडीचा आवाज असा ओळखती, गाडी आल्याबरोबर तिला कळतं की नाही माझं लेकरू आले. कधी लक्ष केलं असेल तुम्ही, ज्यावेळेस दार वाजवणार त्यावेळेस पत्नी येऊन दार काढते, त्यावेळेस बहीण येऊन दार काढते, त्यावेळेस मुलगी येऊन दार काढते, पण तुम्ही ज्यावेळेस गाडीत बसून आहात त्याच वेळेस जर तुम्ही कडी न वाजवता दाराची जर दार कोण काढत असेल तर ती फक्त तुमची आई आहे. दार काढून ती तुमच्या जवळ येते, आलास का बाळा, किती उशीर झाला, आणि तुम्ही म्हणावं की आई अगं उशीर होतच असतो, कार्यक्रम असतात, उशीर होत असतो, 2:30-3 वाजले, तू एवढा वेळ जागून करते काय आई, तू झोपत जा. आई काय उत्तर देते त्यावेळेस? आई सांगते बाळा मी जर झोपले, तुझी वाट न जर बघता मी जर झोपले तर मी आई कशाची आले? माझा आई होण्याचं काय आहे? मग लेकराची काळजी असणं हेच आईचं पहिलं काम आहे. जगात जर सगळ्यात जर मोठी कोण असेल तर ती फक्त आई आहे. सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी